कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अपर्णा, तू इकडे? बदली झाली अरे माझी, नुकतीच झाली। तू? माझं पोस्टिंग पुण्यातच झालं। थँक्यू। पडले असतात। पोलीस म्हणून ड्युटी आहे माझी, दुसरं कोण असतं तरी मदत केली असती। अमोल, आठवण आहे की तुला अमोलची? मला वाटलं विसरलास। नाती विसरायला मी अपर्णा नाही, पोटच्या पोराला कोण विसरता? अपर्णा, आप्पी नाही का म्हणून वाटत तुला? तेवढी जवळीक नाही राहिली, खरं तर काहीच नाही राहिलं। अच्छा, अमोल बद्दल का विचारतोयस? कारण तो माझा मुलगा आहे म्हणून 7 वर्षात असं वागलास का तू? मी वागलो? अर्जुन, अरे 7 वर्ष खूप मोठा काळ असतो। त्यात तू मला एकदाही फोन नाही केलास, एकदाही बोलला नाहीस तू माझ्याशी का? तू केलास का? अरे तू चिडला होतास, तुला राग आला होता माझा। बरं, मी आजगावातून निघताना विनवायला आली होती की तुला की चल माझ्यासोबत आपण एकत्र राहूया, तू तेव्हाही नाही ऐकलंस माझं। गपचूप निघायचं इथून, नाही तर गाडून टीव्ही लिहिताच। आणि आता तुझी अशी अपेक्षा आहे की मी तुला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे होता, मी तुझ्याशी बोलायला पाहिजे होतं, आणि मी कॉन्टॅक्ट केला जरी असता ना तरी तू असंच वागला असतास। असंच म्हणजे? असंच म्हणजे हा असाच आत्ता वागतोयस ना तसा। तू आप्पी म्हणायलाही तयार नाही अर्जुन। एक मिनिट, काय म्हणत होतीस? अर्जुन, 7 वर्ष उलटून गेली आहेत, तुझा अजून राग आहे रे माझ्यावर। तू का चिडलास एवढा माझ्यावर? जे काही झालं ते मी तुला सांगितलं नाही म्हणून ना। बरं, माझ्यावरचा राग ठीक आहे, अमोल, या सगळ्याची शिक्षा तू अमोलला काय देतोय? एक मिनिट, काय असलं काय बोलायचं नाही बरं? अमोलला शिक्षा दिली म्हणजे त्याला काही माहिती आहे का तुझ्याबद्दल? कारण तुझी बदली झाली अप्पे। तू जर साताऱ्यात असतीस ना तर अमोलला भेटलो असतो। आपल्या दोघांमध्ये काय नसलं तरी अमोलला बापाचं प्रेम मिळालं असतं। अर्जुन, तू हे सगळं माझ्यावर टाकायचं बंद कर। साधी गोष्ट आहे अपर्णा, तू जर साताऱ्यात असतीस तर हे सगळं झालंच नसतं। मी तर म्हणतो की आपली भांडणं पण मिटली असती, पण तू निघून गेलीस। अर्जुन, तू काय बोलतोयस? तू हे सगळं ना आता माझ्यावरच टाकतोयस अरे। कारण ते खरं आहे अप्पे। काय करायचं होतं मी? कसं यायचं होतं? कसं भेटायचं होतं अमोल? हे मी माझ्या मर्जीने नव्हतं केलं, माझी बदली झाली होती, तुला माहिती आहे। तू काय निवडलंस ते महत्वाचं आहे ना। 1 मिनिट, म्हणजे तिकडे न जाणं हा पर्याय पण निवडता आला असता किती? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। म्हणजे तू नव्हतास 7 वर्ष। या 7 वर्षात जसं जसं त्याचं वय वाढत गेलंय ना तसे त्याचे प्रश्नही वाढत गेले, आणि त्याला मी एकटीने उत्तर दिले। त्यात माझ्या 3 बदल्या झाल्या। या सगळ्या ठिकाणी ना मी त्या तान्ह्या बाळाला घेऊन एकटी फिरली। ऑफिसला घेऊन जायचे मी, कामाच्या ठिकाणी त्याला, नवीन ठिकाणी गेल्यानंतर त्याला नवीन मित्र शोधायचे, त्याला सांभाळणारी कुठली बाई आहे का ते शोधायचे। या सगळ्यात तू कुठेच नव्हतास अर्जुन। अमोल आजारी होता, खूप आजारी होता मध्ये। माझी नेमकी महत्वाची मीटिंग होती, फॉरेन डेलिगेट्स होते। त्याच्या हॉस्पिटलच्या रूम मध्ये बसून मी सगळ्या मीटिंग अटेंड केल्यात अर्जुन, आणि या सगळ्यात तू कुठेच नव्हतास कधीच। आणि त्यात तुझी ती विचित्र अट, त्याला काहीच सांगायचं नाही तुझ्याबद्दल। त्याला माझ्याबद्दल काहीच माहित नाही? हो, कारण तू बोलला होतास, तू माझ्याकडनं तसं वचन घेतलं होतं। अप्पे, मला वचन, मी अमोलला तुझ्याबद्दल काहीच सांगणार नाही। हेच वचन बरं पाळलंस। म्हणजे अर्जुन,
तुला दिलेलं वचन मी अजूनही पाळतीये. हे बघ, तुझ्या नावाचं मंगळसूत्र मी अजूनही घालतीये. अर्जुन, मला माझ्या नवऱ्याविषयी कोणी विचारलं किंवा कुठे नाव लिहायचं असेल ना, तर मी तुझं नाव लिहिते, तुझ्याविषयी सांगते. एवढं सगळं केलंस, एकदा शोधायचं ना. तू शोधलंस? मला घर नाही सोडता आलं ते. का? तुम्ही दोघं गेला आणि कदमांनी कच खाल्ली का? स्वतःसाठी कधी दवाखाना बघितला नव्हता माणसाने. आठवड्यातून 2दा चेकअपला जावं लागतं बरं का. बाबा कसे जातात? तुझ्या वागण्याचा जास्त राग आलाय त्यांना, लागले त्यांना. अर्जुन, माझ्यावर दोष टाकायचं बंद कर. हा दोष तुझाच आहे. विश्वासघात केलास तू कदमांचा. तुझ्यामुळे कदम अंतरुणाला खेळल्यात. माझा बाप यांना असं नरम होऊन पडलाय घरात. हा दोष माझा नाहीये. मी आत्ताही त्यांना भेटायला यायला तयार आहे. काय गरज नाही. आता तर अजिबात नाही. खरं तर माझ्यासाठी आहे ना, तुझा विषय संपलाय कधीच. तू हे जे सगळं सांगितलं ना, 7 वर्षात काय भोगलंस, मी काय भोगले ना ते नाही सांगायचं. माझं कारण गायचं नाही मला. पोराची ओढ आहे फक्त. तुझ्यासाठी माझा विषय संपलाय ना, मग आता अमोलचा विषय सोड. अमोल माझाही मुलगा आहे. मग 7 वर्ष कुठे होतास तू? का नाही भेटलास त्याला? त्याला जन्माला घातलं म्हणून तू त्याच्यावर हक्क नाहीये दाखवू शकत, कारण त्याच्या संगोपनात तुझी काडीची मदत नव्हती. तू मला अमोल बद्दल सांगणार आहेस का नाहीस? नाही. आणि त्याच्याबद्दल माहिती काढण्याचाही प्रयत्न करू नको प्लीज. मी 7 वर्ष तुला दिलेलं वचन पाळलंय. आता मी जे सांगते ते तू पाळ. त्याच्याविषयी माहिती काढण्याचा, त्याला भेटायचा अजिबात प्रयत्न करू नकोस. अगं पण तू अजून 7 वर्ष त्याच्या प्रश्नांना कशी बशी थोपवत आली आहे मी काय केलं नाही हे माझं मला माहिती. आणि आता जर तू त्याला जाऊन भेटलास ना, आणि त्याला जर सगळं खरं कळालं, तर त्याला असं वाटेल आपली आई आपल्याशी आतापर्यंत खोटं बोलत होती. हे बघ अर्जुन, तुझ्याकडे बाबा, स्वप्नील सर, रुपालीताई, माझ्याकडे फक्त माझा अमोल. म्हणजे मी अमोलला भेटायचं नाही? अरे नाही, मी तुझ्यापासून त्याला कधीच सोडणार नाही. मग कधी भेटायचं ते तू ठरवणार? हो. हे चुकीचं आहे. आता काय चुकीचं काय बरोबर याला काहीच अर्थ नाही. फक्त मी सांगते तेवढं लक्षात ठेव. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नवऱ्याची शाळा कुठली? सेम स्कूल. आपसात लग्न झाले. बरेचसे स्कूल फ्रेंड्स आहेत. आपसातच झाले आहोत. म्हणजे विदिन ग्रुप झाले. तुमची सगळ्यांची? सगळ्यांची नाही. कोणाकोणाची विदिन ग्रुप झाली आहे? एक काय ग्रुप होता? नाही, पण आमचं जरा वेगळं आहे. म्हणजे माझं अरेंज मॅरेज झालंय, ह्या सगळ्यांचं लव्ह मॅरेज आहे. आमच्या दोघींचं अरेंज आहे. मला सांगा, तुमचं जरी अरेंज मॅरेज असलं तरी सुद्धा तो जो काही पती आहे तुमचा, तो तुमच्या ग्रुप मधलाच होता? ग्रुप मधला असा नव्हता तेव्हा, कारण तो असा स्वभावाने शांत आणि मी अशी बडबड आणि असे टवाळके होतो आम्ही सगळ्या मैत्रिणी. म्हणजे खोडी काढणं, मस्ती करणं, खाणं असं. तो जरा स्कॉलर ग्रुपचा होता, त्यामुळे त्यांचा ग्रुप वेगळा होता आणि त्याची आई टीचर होती, त्यामुळे त्याच्याशी जास्त आम्ही त्याची खोड करायला जायचो नाही. पण मग नंतर लग्न जुळल्यानंतर आता मी काढते त्याची खोड. नमस्कार, माझं माहेरचं नाव प्राची उद्धव शिरवडकर, सासरचं नाव प्राची चिन्मय मिश्रा. माहेर मुंबईचंच आहे, कांदिवलीचं, आणि सासर भुवनेश्वर, ओडिसा. नमस्कार, माझं नाव उर्वशी किसन शिगवण, माहेरचं नाव, आणि सासरचं नाव उर्वशी देवेश शेडेकर. माहेर आणि सासर दोन्ही बँड्रा, लहानपणापासून बँड्रामध्येच. आताही बँड्रामध्ये. मग मला एक सांगा तुम्ही, की तुमचा जो काही ग्रुप होता तो किती जणांचा होता? मुलं मुली पकडून ऑलमोस्ट 15-16 जण तरी आहोत. हो. आणि त्याच्यातच जोड्या लावा. बऱ्याच त्यांच्यातच जोड्या लागलेल्या आहेत. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली म्हणाला? माझ्या लग्नाला 13 वर्ष. 13 वर्ष. आणि हे सुरू किती वर्ष होतं सगळं? तुमच्या मनात काय आहे? नाही, आमचं ऍक्च्युली माझं क्लास फ्रेंडच आहे देवेश, आणि आम्ही एका रियुनियन पिकनिकला भेटलेलो 2008 मध्ये. तिथे त्यांनी विचारलं मला, तर मी म्हटलं की म्हणजे आवडायचं मला तो तसा शाळेपासूनच, चांगला मित्र होता माझा. तर मग मी जास्त विचार न करता मी लगेच होकार दिला, आणि म्हणजे आपसात आम्ही डिस्कस केलं ऑब्व्हियसली. तर त्यांनी पण तेवढा प्रोत्साहन दिला, त्यामुळे होऊन गेलं. तुमचं पण ग्रुप मधलंच पण अरेंज मॅरेज, म्हणजे बघून ठेवलेलं अरेंज केलं. ते योगायोग म्हणू शकतात. असा कसा योगायोग येईल?
अहो म्हणजे मंडळात नाव नोंदवलेलं आई वडिलांनी, आईने नाव लिहून आणलं, फोन केला आणि मग नंतर फोटो आला तेव्हा कळलं अरे हा तर माझ्या शाळेत होता. शाळेत जे जुळलं नाही ते नंतर जुळलं. तुमचं? आमचं पण तसंच. आता ते खानविलकर महाडी आणि आमचं कसं आता जुळवायचं म्हटलं तर लग्नाची पत्रिका आपण आपल्या नातेवाईकांकडे पाठवतो, तशीच तर माझी पत्रिका त्यांच्याकडे गेली होती. आणि मग जेव्हा त्यांची पत्रिका आमच्याकडे आली होती तेव्हा माझ्या वडिलांनी मला दाखवले की अवनी बघ असं अविनाश खानविलकर म्हणून आहे, त्यांची पत्रिका आपल्याला आली आहे, लांजाला राहतात, त्यांचं गाव लांजाला आहे. मग पप्पांना आधी एक दिवस मी जरा थांबले, त्याला म्हणजे फोटो वगैरे बघून म्हटलं अरे आता पप्पांना काय सांगू. म्हणजे दुसऱ्या दिवशी मग पप्पांना सांगितलं की पप्पा असं असं याला मी ओळखते, म्हणजे हा नक्की हाच आहे की नाही मला माहिती नाही. त्या शाळेमध्ये आमच्या सोबत होता तेव्हाच आम्ही ठरवलं होतं. उरू वगैरे हे लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते. मग उरूला मी कॉल केला, उरूला म्हटलं अगं अविनाश मग मला पत्रिका आली आहे अशी अशी, तर तू कुठे आता काय करतो, कुठे जॉबला वगैरे आहे. ती बोली व्यवस्थित आहे सगळं, त्याचं बॅकग्राऊंड वगैरे आता ऑफिस वगैरे त्याचं सगळं. मग मी पुढे बघण्याचा वगैरे कार्यक्रम केला वगैरे, तो मला बघून तो पण मला जरा फेस झाला. म्हटलं मग ठीक आहे. मग किती वर्ष झाली? आम्हाला आता 8 वर्ष झाली आम्हाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपलं कसं काय? हा आमच्याच ग्रुप मधला आहे. तर आम्ही 9th पासून आमचं होतं. हो 9th पासून अफेअर होतं आमचं. 9वी? तर पण आम्ही कधी एकमेकांना प्रपोज नव्हतं सगळ्याला. आम्ही कसं एकाच एरियामध्ये पण राहिलो होतो आणि एकाच क्लासमध्ये पण होतो. आणि मी एरियामध्ये अजिबात त्याच्याशी बोलायची नाही, कारण की माझे वडील खूप स्ट्रिक्ट होते. आणि माझे वडील स्ट्रिक्ट होते? खूप स्ट्रिक्ट होते. म्हणजे अक्षरशः माझ्या वडिलांना मुलाशी बोललेलं पण चालायचं नाही, एवढे स्ट्रिक्ट होते. तरी तुम्ही ते बरं जमवलं. तर मग त्याच्यानंतर मग कॉलेजमध्ये गेल्यावर मग एक आमची फ्रेंड होती, मग तिला फोन करून मग आम्ही हे करायचं कॉर्डिनेट की कॉलेजचं टायमिंग वगैरे असं. आणि भेटायचा? हा भेटायचं म्हणजे फक्त कॉलेजमधून येता जाता फक्त. कुठे पण? कीर्ती कॉलेज दादर. त्याच्यानंतर मग 2007 मध्ये मग ते दुबईला जात होते. त्याच्यानंतर मग मी म्हणले बाबा तुम्ही घरी सांगा आता, का माझे वडील तर काय ऐकणार नाहीत म्हणून. मग त्यांनी मग घरी मग ते मागणी घालायला आले आणि नंतर मग वडील पहिला अपोज करत होते, पण नंतर मग हा म्हटले. मग 2009 मध्ये लग्न झालं. आणि दुबईला गेले? नाही, ते नंतर होते, ते कामानिमित्त जाणार होते थोडे महिन्यासाठी. मग नंतर ते आले रिटर्न मग कामावर. मग नाही परत पाठवलं नाही त्यांना, इथंच ठेवलं. त्याची जायची इच्छा नसेल. त्यांनी मग अशी सांगितलं की आमचा ग्रुप एकदम असा डॅशिंग होता, हो की नाही? कशा होत्या या 7 जणी, कोण सांगेल? 7 जणींमध्ये रसिका आमची खूप शांत असली तरी सुद्धा मुलांनी कोणी काय बोलले तर त्यांना अशी चटाचट द्यायची, हात खूप लागायचा. त्यामुळे कुठले मुलं जास्त बोलायला यायचे नाही. म्हणून खिडकीत अंतर ठेवलं. ती खूप अशी सोज्वळ आणि खूप समजूतदार. यांचा? ही जरा पटकन बोलून जाते, जे काय असेल ते तोंडावर सांगून टाकते, मनात नाही ठेवत. हा, मनात काय ठेवत नाही. तसे मग दुश्मन क्रिएट करते ती खूप. हो का? हो, असं आमचा एक झालेला आहे किस्सा. काय? ऍक्च्युली आमची रियुनियन पिकनिक जी तुम्हाला म्हणाली 2008 मध्ये गेलेलो, तिथे बरीच आमचे दुसरे क्लासमेट्स पण आलेले आणि एकाचा फियांसी आलेली त्याच्याबरोबर. आणि आम्ही असंच आपणात बोलत होतो आणि तिचा आवाज वगैरे पण मोठा आहे, त्यामुळे आम्ही डिस्कशन करताना असं वाटतं घाबरेल समोर. म्हणजे आम्ही दोघं इन जनरल असं डिस्कस करत होतो. पिकनिकला गेलो होतो, तो तिच्या फियांसीला घेऊन आला, तिथे भेटवलं वगैरे आणि ते जस्ट टर्न झाले आणि मी काय ती म्हैस आहे ग असं बोलले मी. आम्ही तिच्याबद्दल बोलतच नव्हतं, आम्ही इन जनरल काहीतरी बोलत होतो. असं वाटलं तिला बोललो, ती रागाने निघून गेली सोडून पिकनिक गेली. ते दोघेही गेले. त्यांना कुठेतरी जायचं असेल, आम्ही मस्का नाही लावलं. होय ना? पण तिथे तो इश्यू झाला असेल लगेच. लग्नाला देखील नाही बोलवलं नंतर. अजून बोलणं होत नाही आमचं, एवढी रागवली. पण आज कार्यक्रम बघत असते, समजा बघितला एपिसोड, तर काय सांगाल त्यांना? त्यांना कळेल की मे बी आम्ही तिच्याबद्दल नाहीच बोललो, आम्ही इन जनरल काहीतरी डिस्कस करत होतो. ते मिसअंडरस्टँडिंगमुळे आमच्यामध्ये ते मैत्रिणीमध्ये दुरावा आला. मनात नव्हतं, तुमच्याबद्दल नव्हतं, ऐकण्यात तुम्ही काहीतरी झालं आणि त्यातून तुम्ही गैरसमज केला. आणि इतक्या 7 मैत्रिणी आजही इतक्या दिवसानंतर तुमची आठवण काढतायत, तुम्हाला मिस करतायत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री. सुजाताताई, हे झालं ना की चपात्यांसाठी पीठ मळायला घ्या. हा, उगाच उशीर नको व्हायला. हो, पण मन उदास वाटते ग. घरात कामच करावं असं वाटत नाही. कामात काही लक्षच लागत नाही ग. मला पण सारखा पारूचाच आवाज कानी पडतोय. पण आता खरंच पारू 8 दिवस येणार नाही का? काय माहित आता. अहिल्या मॅडमचा निर्णय. आपण काय बोलू शकतो का? पण पारू काय गप्प बसणार नाही बर का. हो ना, तिला पण या शिक्षेचा त्रास होतच नाही. तिच्या देवी आईची सेवा केल्याशिवाय ती एक दिवस सुद्धा राहू शकणार नाही. अहिल्या मॅडमने दामिनी मॅडमला पारूच्या जागी काम करायला सांगितलंय. त्या इथे आपल्यासोबत काम करणार. आज कॉफी देणार आहे का मला? रोज या वेळेला माझ्या बेडरूम मध्ये मला कॉफी लागते. विसरलायत तुम्ही? विसरलायत का? दामिनी मॅडम, अहिल्या मॅडमनी कॉफी मागितली तर नेऊन दे ना. मग मला काय सांगतेस की तुमचं असं ठरलंय की अहिल्या मॅडमना कॉफी दिली की मला नाही द्यायची, असं ठरलंय का तुमचं? सॉरी, पण दामिनी मॅडम, अहिल्या मॅडमनी तुम्हाला कॉफी घेऊन यायला सांगितलंय. काय? हो, आणि पारूची सगळी कामं तुम्हाला करायला सांगितलीत. ऑलरेडी खूप लेट झालाय. अहिल्या मॅडम कॉफीची. बस, तू नको सांगू मला कळतंय. आणि ऐक, मला ऑर्डर द्यायची नाही. दे कॉफी दे. मी देते नेऊन. देते. सॉरी, पण तुम्हाला ना असं नाही जाता येणार अहिल्या मॅडमच्या समोर. असं नाही जाता येणार म्हणजे? आता काय पळत जायचंय? मी कसं जायचंय? कसं जायचंय? एक मिनिट. हा, आजपासून पुढचे 8 दिवस तुम्हाला ही साडी नेसायची. सावित्री, तू डोक्यावर पडलीस का? ही तुमच्या नोकरांची साडी मी नेसायची आहे. दामिनी किर्लोस्करनी ही साडी नेसायची आहे. कसं? अहिल्या मॅडमची ऑर्डर आहे. तुला फार आनंद होत असेल ना माझ्या या अपमानाचा? ठीक आहे सावित्री, आता ना वेळ तुझी, उद्या माझी येईल. तेव्हा या अपमानाची परतफेड नाही ना केली तर नाव नाही लावणार दामिनी किर्लोस्कर, तेही कर्जासहित. ते व्याजासहित असतं, कर्जासहित नाही. तेच ते परतफेड महत्वाची, कर्जासहित असो किंवा व्याजासहित. चला आवरायला घ्या पटकन. हो. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. देवी आईनी तुला शिक्षा केली म्हणून रागवलीस ना बाळ. पण कसं आहे ना, आपलं ना पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असलं पाहिजे, म्हणून हे किर्लोस्कर कुटुंब आपल्याला मिळालं. अहिल्या मॅडमनी तुला शिक्षा केली त्याचं ना वाईट वाटून नको घेऊ, कारण त्यांना तुझी काळजी आहे ना. तुझं समज चांगलं व्हावं असं त्यांना वाटतं, म्हणून तर एक स्थळ सुचवलंय त्यांनी तुझ्यासाठी. कोणत्यो? हरीश काय? हा, ती आईला देवी आणि तू बोलताना मी ऐकलं. हा वय वय त्योच. कसं आहे ना पोरी, कधीतरी लग्न करायचंच आहे ना, म्हणून तर अहिल्या मॅडमनी त्या हरीशचं स्थळ सुचवलंय. म्हणजे हरीश कोण आहे लक्षात येतंय ना तुझ्या? हे आदित्य बाबांसंगत त्यांच्या ऑफिस मध्ये असतो. तू त्या हॉस्पिटलात ऍडमिट होती तेव्हा त्यांनी लई मदत केली होती, आठवतंय का?
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अहिल्या मॅडमने समधी चौकशी केली. मुलगा चांगला आहे. हे स्थळ ना करायचं काही कारणच नाहीये ना. माझं वजन झालंय का बा तुला? तू का गडबड करतोयस माझ्या लग्नाची? बा अरे लहानपणापासून मी तुझ्यापासून लांब राहिली रे. आणि मी तुला किती वेळा सांगितलं की मला तुझ्या जवळ राहायचंय, पण नाही, तू ऐकणारच नाहीस. आईची सेवा नाही करता आली मला. त्या बदल्यात तुझी आणि देवी आईची तरी सेवा करू दे. तुझं पटतंय का पोरे? कुठल्या बापाला वाटेल की आपली पोरगी आपल्यापासून लांब जावी म्हणून? पर ही रीत आहे. तुझं एक स्वतःचं आयुष्य सुरू झालं ना की मग मला बी बरं ना. तुला तुझ्या हक्काचं घर मिळावं ना, म्हणून माझी गडबड सुरू आहे. हक्काचं हे नाही का माझ्या हक्काचं घर? हे बघ, जिथं माझा बा तेच माझं हक्काचं घर. बाप, मला तुला न गणीला सोडून कधीच कुठं बी नाही जायचं. मला तुझ्या जवळ राहायचंय. आणि हे बघ बा, ते अजयचं जे काय बी झालं ना त्यावरनं तू लग्नाचा विषय नको काढू. माझं नाहीये मन. हे बघ, तू पुन्हा जर का बळजबरी माझ्या लग्नाचा विषय काढलास ना तर मी हे घर सोडून जाईल. परत कधी बी येणार नाही. असं बोलतं का कोणी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काही गरज नाही आता बांधायची वगैरे. विरोचकाचे गुलाम आहात तुम्ही. तुमची सगळी हौस मौज पुरवली जाणार. छान जगायचं, मस्त मजा करायची. तुमच्यासाठी बक्षीस. चल, हवं तेवढं, हवं ते खा, हवं ते प्या, मजा कर. जा. ए बेवडे, दारू उघड. वरतून पद्माकर राज्याध्यक्ष येणार आहे दार लावायला. जा, दार लाव. मला वाटलं होतं माझं ऐकणार नाहीस तू, बिनडोक राज्याध्यक्ष. माझा द्वेष करायला लागला होतास, विरोधात गेला होतास माझ्या. नेत्राचं ऐकून राग राग करायला लागला होतास. पण काही हरकत नाही. सगळे हिशोब चुकते होणार, सगळे.
हिशोब चुकते व्हायला सुरुवात झाली आहे. मी बघतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. इतके फाल्गुनी, चला नाचा, मजा करा, चला चला चला. ए चिडक्या बिब्या, चल मजा कर. चल ये नाच. नाही नाही नाही, तेजस भाऊ, तेजस 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 काही तेजस भाऊजी, तुम्ही चिडू नका आता. तेजस भाऊजी, तेजस नाही येत. तेजस ऐक ना तू प्लीज. तेजस भाऊजी, तेजस भाऊजी, तिच्या डोळ्यात नका बघू. इसको कसं झालं? तेजस भाऊजी आणि त्यांना कसं काय माहित नाही? भावा तुम्ही होतात ना तन्मय बरोबर, कधी घडलं हे सगळं? शिखर बोला ना. मला खरंच माहिती नाही. बाबा, मी आज सकाळी तेजस भाऊजींना भेटले, ते एकदम व्यवस्थित होते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. उठ सूट, लग्न लग्न लग्न. घरात काय प्रसंग घडलेला आणि काय चाललं तुझा? या बाबतीत आता काही बोलायचं नाहीये. आपण या विषयावर नंतर बोलू. दादा, अरे नंतर कशात, आत्ता का नाही? नाहीतरी आपण चर्चा सुरू केलीच होती ना. एकदा श्रीनून होकार दिला ना,
मग वाट कसली बघायची? ती पोर बरी होऊची. अगो लाली, येळ काय प्रसंग काय आणि तू काय बोलतस ह्या? अगो अशा आळा हे असं बोलणं चुकीचा. माका नाही वाटत मी काय चुकीचा बोलताय. हा, आधी चांगली पोरगी मिळत नव्हती म्हणून थांबला होतो. आता चांगली पोरगी मिळाली तर घरातला कार्य संपूसाठी मी वाट बघत होतो. पण झाला, निशी तिच्या सासरी गेली. पण आता कशासाठी थांबायचा? आता तरी माका माझ्या लेकाचो विचार करू वयो की नको? आता आणखीन किती आणि कोणाची म्हणून वाट बघायची मी? माका नाही वाटत मी काय चुकीचा बोलताय म्हणा ना. आई, तुला माझं उत्तर ऐकायचं ना? हा, माका तुझं होकार ऐकूचो. हा, मग ऐक. मला चारूशी लग्न करायचं नाहीये. हो, आणि चारूच काय, मला दुसऱ्या कुठल्याही मुलीशी लग्न करायचं नाही. माझं प्रेम ओवीवर आहे. त्यामुळे या लग्नाला माझा नेहमीच नकार असणार आहे. इथून पुढे मला हा विषय अजिबात नकोय. बस. नाही नाही नाही, तू असं करू शकत नाही. मी तुझं लग्न चारू सोबत ठरवलेला. हा, मी त्या पोरीक माझी सून म्हणून स्वीकारणार नाही. आणि माझा जीव गेला तरी ओवी शिवाय दुसऱ्या कुठल्याही मुलीशी मी लग्न करणार नाही. काय बोललास? बोल पुन्हा, बोल पुन्हा. जिची आऊस भर मांडवा पळून गेली त्या पोरी सोबत तुका लग्न करूचा? अरे, असा काय जाळा टाकला तिने तुझ्यावर? तू तुझ्या औषधा पण ऐकत नाही. त्या पोरीनं तुझ्यावर जादूटोणा केला, जादूटोणा. त्या पोरीचो नाच सोडून दे, सोडून दे सांगते तुका. आई, ते आता शक्य नाहीये. काय बोललास? शक्य नाही, शक्य नाही, शक्य नाही, शक्य नाही, शक्य दादी काय करतेस? काय करते, काय काय करताय? लाली, श्रीनू आता मोठा झालाय. नुकतोच मोठं झालो. कोणीची अक्कल नाही का? लाली बस. काय का बस? मोठ्यासोबत कसा बोलायचा आता पण कळत नाहीये का? बस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सगळं माझ्यामुळे झालं. मी ओवीला तिथे घेऊन गेलंच नसतं ना तर झालंच नसतं. Let's drink. श्रीनिवास, I'll miss you. ओवी, मी पण तुला खूप मिस करेन. बाय.
सांग काय मदत करू तुला? म्हणजे मला जमेल तेवढं मी सगळं करेन. श्रीनिवास, अरे तू इथे कशाला आलास? तू जा ना तिकडे. तुमची चाइल्डहुड फ्रेंड आली आहे ना, तिच्यासोबत गप्पा मारा, टाइम स्पेंड कर तिच्यासोबत. मी हे करते सगळं. निशी, ट्राय कर ना. थँक्यू श्रीनिवास. तू दिलेल्या गिफ्ट्स पैकी ना हे सगळ्यात बेस्ट आणि प्रेशियस गिफ्ट आहे माझ्यासाठी. आई मला खूप भीती वाटते. हो, मी माझा जीव वाचवायला गेले. आम्ही ऑपरेट तर केलंय, सर्व जखमा स्टिच पण केल्या, पण आता आम्ही पेशंट वाचण्याची 100% खात्री देऊ शकत नाही. आता केलेल्या उपचारांना पेशंटने जर रिस्पॉन्स दिला तर आशा आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय नशीब आहे ना पप्पा. म्हणजे इतके दिवस झाले मला आपली पाना गँग सारखं सांगते की चकुल्याला सांगून टाक ना, काय प्रॉब्लेम आहे सांगून टाक. पण मला नाही बाबा जमलं. म्हणजे माझ्या हात नेमकं काय सुरू आहे ते मला कळतच नव्हतं. आणि आज काय करतोय आम्ही, तर नवरा बायकोचं नाटक करतोय. पण तुम्हाला सांगू का, मला हे सगळं करताना ना खूप मजा येते. म्हणजे आतून असा खूप आनंद होतोय. म्हणजे पहिल्यांदा मी असं चकुल्याबरोबर एवढा वेळ घालवला आणि अशी भीती पण नाहीये ना ओळखीचं कोणीतरी येईल. इथे सगळी अनोळखी माणसं आहेत, त्यामुळे छान वाटत. पण तुम्हाला एक सांगू का पप्पा, मला ना आज एक गोष्ट जाणवलीच की एवढे दिवस मला असं वाटायचं की हे आत माझ्या नेमकं काय होतंय, काय वाटतंय तुला त्याच्याबद्दल, तर काही समजत नव्हतं. मला आज जाणवतोय की मला तो आवडतो. म्हणजे त्याचा विचार केला की छान का वाटतं हे कळत नव्हतं मला, पण आता कळतंय छान का वाटायचं. म्हणजे मी हा पण विचार केला पप्पा की हे सगळे एवढे बोलतायत, नाटक चालू आहे हे सगळं, तर मी आणि आशू असे एकत्र येऊ का कधी? तर वाटतंय की हो येऊ आम्ही. मॅडम माझ्याच मनाला वाटतंय ते, पण वाटतंय. आणि अजून असं वाटून गेलं की मी त्याला सगळं माझ्या मनातलं सांगून टाकू का? हा, म्हणजे तोपर्यंत सांगत नव्हते ठीक होते की मलाही कळत नव्हतं हे नेमकं काय माझ्या आत होतंय, मला जाणवत नव्हतं.
तोपर्यंत सांगत नव्हते ठीक आहे, पण आता जर मला वाटतंय त्याला सांगून टाकायला काय हरकत आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. छकुला आणि मी खरंच एकत्र येऊ शकतो का? खरं तर मला खूप आवडेल. मी माझं आयुष्य हसत हसत त्याच्याबरोबर काढू शकेन. पण असं होऊ शकतं का? हे घे पूजेचं पान. अच्छा, म्हणजे हे ते पान आहे का की मी जर ते हाताच्या मुठीत चुरगळलं आणि माझ्या हातावर रंग आला तर माझी इच्छा पूर्ण होईल? हो, तू एकदा करून तर बघ, मग तुला खरं वाटेल. म्हणजे होऊ शकतं. भाऊ, पंख्यासाठी एक पंखा पाहिजे वारं घालायला. हाताचा रंग तर लाल झालाय. सांगून टाकावं का तुला सगळं? माझ्या मनात काय आहे ते. खरं तर इच्छा खूप आहे, सांगू कसं? माणूस तर ढाराढूर झोपलाय. पण तुला माहितीये का छकुल्या, मी तुझी वाट बघीन. आतापर्यंत बघत आले ना तशीच. मला खरंच तुला सगळं सांगायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सॉरी. सॉरी? आत येण्याबद्दल कशाला सॉरी? नाही, त्याच्यासाठी नाही, पण आज माझ्यामुळे जे काही झालं ते सरगम मॅडमना जे काही बोलले ते चुकीचं होतं मॅडम, त्यासाठी सॉरी. पण मग ते आम्हाला सॉरी म्हणून काय होणार आहे? हा, इतकं त्यांना बोललात, त्या निघून गेल्या, त्यांना सॉरी म्हणायला पाहिजे होतं. पण जाऊ दे, आम्हाला एका गोष्टीचं बरं वाटतंय, उशिरा का होईना, हा उशिरा का होईना, पण तुम्हाला तुमची चूक कळली. मॅडम मी सॉरी म्हणतेय, पण मी जे बोलले ते खरं होतं. आता परत आहेच का तुमचं? एवढं सगळं झालं तरी तुमचंच म्हणणं बरोबर आहे? नाही, मला तसं नाही म्हणायचं मॅडम, पण त्यांची पद्धत जरा. पद्धत? आता त्यांची पद्धत तुम्ही त्यांना शिकवणार? हा, आता आम्हाला एक सांगा, तुमच्या शाळेत तुम्ही शिकवता का नाही? हा, तिथे तुम्हाला कोणी येऊन सांगितलं की बाबा असं शिकवायचं नाही, या पद्धतीने शिकवा, चालेल तुम्हाला? आवडल? नाही. हा, मग त्यांच्या कामात ढवळाढवळ केलेली त्यांना कसं काय आवडेल? हा,
काय नाही हो, आम्हाला वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय हो, तुमच्या या आगाऊ चुकीमुळं आमच्या आधिपतींचं गाणं बंद झालं ना. नाही 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 मॅडम, असं नका ना म्हणू तुम्ही प्लीज. मला माहिती आहे माझ्याकडून चूक झाली, पण मला ती चूक सुधारायची. आता नवीन जे कोणी शिक्षक येतील ना, त्यांच्या कामात मी अजिबात ढवळाढवळ करणार. आता कोण यायलंय? आपण बघू ना दुसरा चांगला शिक्षक. आता एवढा सायास करून आम्ही त्यांना शोधून काढल्या होत्या. अख्ख्या कोल्हापुरात एकदम बेस्ट शिक्षिका आहेत त्या. त्यांना तयार केलं आम्ही आधिपतीनं गाणं शिकवायला, पण तुम्ही त्यांना घालवून दिलं. मॅडम खरं तर मी पण एक शिक्षिका बघितल्या होत्या, गद्रेबाई म्हणून. पण जाऊ दे, त्या नको. आपण दुसरं कोणीतरी चांगलं शोधू, आणि नक्की शोधू मॅडम. आधिपतींचं गाणं नाही थांबलं पाहिजे. नाही 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 नाही, आता आधिपतींना कोणी गाणं शिकवल तर ती सरगमच. तुम्ही त्यांना गाणं शिकवायचा हट्ट केलता का नाही? आम्ही तो पूर्ण केला. आता आमचा ह्यो एकच हट्ट आहे. आम्ही त्यांना शोधून आणली होती, तुम्ही त्यांना घालवली. आता जर का आधिपतींना कोणी गाणं शिकवणार तर ती सरगमच, नाहीतर त्यांचं गाणं बंद. आता तुम्ही ठरवा, त्यांचं गाणं चालू ठेवायचं का बंद करायचं ते. मॅडम मॅडम थांबा थांबा. ठीक आहे, आपण तुम्ही म्हणताय तसं करूया. तुम्ही सांगा त्यांना यायला. आम्ही सांगायचं त्यांना? कुणामुळे गेल्या त्या? चूक कुणाची आहे? माझी. मग बरोबर आहे, पण बिन काय नाही. तुमची चूक आहे, तुम्ही सुधारायची. ठीक आहे, त्यांचा नंबर. पाठवला तुम्हाला नंबर. त्यांना फोन करा, त्यांच्या घरी जा, मनधरणी करा, पाया पडा, काय वाटल ते करा, पण त्यांना परत घेऊन या. कारण त्या जर परत आल्या तर, आणि तरच अधिपतींचं गाणं परत सुरू होईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही कशासाठी बोलवलंय मला इकडे? तुमच्या लक्षात आलं असेलच ना? नाही, माझ्या नाही लक्षात आलं. सॉरी मॅडम, चूक झाली माझ्याकडून. मी एवढं ताणायला नको होतं, त्यासाठी तुमची माफी मागायची होती आणि तुम्हाला रिक्वेस्ट पण करायची होती. प्लीज परत या. नाही, मी परत येणार नाही. आणि मला तुम्हाला एक विचारायचं आहे, म्हणजे तुम्ही स्वतः एक शिक्षिका असताना तुम्ही दुसऱ्या शिक्षिकेला तिच्या पद्धतीने शिकवायचं स्वातंत्र्य का नाही देत? तुमचं बरोबर आहे खरं तर, पण सॉरी, माझा गैरसमज झाला होता. अहो, मग तो गैरसमज तुम्ही दूर करायला हवा होता ना. तो तुम्ही थेट घेऊन माझ्याकडे आलात, आणि हे परत होणार नाही हे कशावरून? म्हणूनच म्हणते, मला खरंच इंटरेस्ट नाहीये गाणं शिकवण्यात. नाही, परत नाही होणार मॅडम. मी सांगते ना तुम्हाला, चूक झाली माझ्याकडून आणि मला कळली माझी चूक. अहो नाही, तुम्हाला मुळात हेच कळत नाहीये की गाणं शिकवण्यासाठी गाणं शिकणाऱ्याच्या गळ्यापेक्षा त्याचं मन कळणं खूप महत्वाचं असतं. आणि मी तोच प्रयत्न करत होते. कारण सूर जरी गळ्यातून निघत असले ना, तरी गाणं मनातून येतं. आणि फक्त सूरच ऐकायचे असतील तर ते काय पेटीवरही ऐकता येतात, कारण पेटी कधीच सूर चुकत नाही ना. पण भावनेशिवाय गाणं नाही, असं माझं मत आहे. आणि तुम्ही माझ्या कुठल्याही विद्यार्थ्याला विचारू शकता. मी आधी त्यांचं मन जाणते आणि मगच त्यांना गाणं शिकवते. खरंच किती किती छान विचार आहेत तुमचे. सॉरी मॅडम, मला कळलंय माझा गैरसमज झाला होता, चूक झाली माझ्याकडून. ती पुन्हा नाही होणार. तुम्ही या ना परत प्लीज. अहो नाही, ते खरंच शक्य नाहीये. मी नाही येणार परत. मॅडम प्लीज, तुम्ही असं नका म्हणू. तुम्ही समजून घ्या. मी अधिपतींनी गाणं शिकावं म्हणून खूप प्रयत्न केलेत. मी खरंच खूप प्रयत्न केलेत. ते सगळे वाया जातील. आणि जर तुम्ही नाही म्हटलात ना, तर मी स्वतःलाही माफ नाही करू शकणार.
मी सॉरी म्हणते, खरंच सॉरी. चूक झाली माझ्याकडून. प्लीज परत या, प्लीज. अहो नाही नाही, तुम्ही असं रस्त्यात हात नका जोडू प्लीज. म्हणजे तुम्हाला जर खरंच तुमची चूक मान्य असेल तर तुम्हाला मला एक शब्द द्यावा लागेल. बोला ना. काय? मी अधिपतींना शिकवत असताना तुम्ही तिथे यायचं नाही. बघा, मला माहित होतं की तुम्ही अजिबात तयार होणार नाही, म्हणूनच म्हणत होते की मला खरंच नाही येता येणार. मॅडम थांबा. ठीक आहे, मला मान्य आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.